विद्यार्थ्यांच्या मारहाणीचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झालेत. यामध्ये काहींना आपले प्राण देखील गमवावे लागलेत. पुण्यातूनही असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. विद्यार्थ्यांच्या एका टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केल्याचं या व्हिडिओत दिसतंय. मारहाणीसाठी दगड, लाठीकाठीचा देखील वापर करण्यात आलाय. मारहाण होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावरील संपूर्ण कपडे फाटलेत. तरी सुद्धा हे विद्यार्थी काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे सीसीटीव्ही असून हे सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. या प्रकरणी अधिक माहिती अशी की लोणी काळभोर परिसरात MIT महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तर काही विद्यार्थी लोणी काळभोर परिसरात भाडेतत्वावर राहतात. दरम्यान येथील MIT कॉर्नर परिसरात सोमवारी दुपारी विद्यार्थ्यांच्या 2 गटात तुफान राडा झाला. 2 गटात दगडसह लाठीकाठीने मारहाण होण्यास सुरुवात झाली. या घटनेत एका विद्यार्थ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे, तर 2 विद्यार्थ्यांनी पळ काढलाय. दरम्यान या विद्यार्थ्यांची अचानक मारहाण सुरू झाल्यानंतर एकच पळापळ उडाली. स्थानिक परिसरातील नागरिकही काही काळ घाबरून गेले होते. विद्यार्थ्यांनी मारहाण करताना वापरलेला दगड सुद्धा एका वृद्ध व्यक्तीलाही लागला. यात हा व्यक्ती किरकोळ जखमी झालाय. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेतील मारहाणीचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर पोलीसही जागे झाले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. जर या विद्यार्थ्यांवर पुन्हा गुन्हा दाखल झाला असता तर त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं असतं. त्यामुळे त्यांना समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी लोणी काळभोर परिसरातील शैक्षणिक संकुलात समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. आणि वारंवार समज देऊनही विद्यार्थी ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिलाय.